हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण आणि माझ्यासोबत आहेत हंसराज शेंडे, अध्यक्ष समाज क्रांती आघाडी. तर आज आम्ही सामाजिक विषयांवर माहिती जमा करत आहोत, चर्चा करणार आहोत. आणि या सामाजिक चळवळीमध्ये सरांचं फार अमूल्य योगदान आहे. मित्रांनो, हा जो समाज आहे हा पुढं गेला पाहिजे, त्याची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे. संविधान म्हणजे काय? संविधानानुसार देशाचं शासन सुरू आहे का? आणि संविधानामध्ये जे महत्त्वाचे कलम आहे तर त्याच्यामध्ये कोणती माहिती दडलेली आहे त्याविषयी आदरणीय हंसराजजी शेंडे साहेबांना सगळं माहिती आहे. म्हणून मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे ते आपल्याला देतीलच याची मला अपेक्षा आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये भरपूर योगदान आहे साहेबांचं. बँकेची नोकरी केली, नोडल ऑफिसर झाले, सगळीकडे सतत फिरले. रिटायरमेंट झाल्यानंतरही ते कामापासून निवृत्त नाही झाले. आजही ते बिझी असतात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जातात. हा जो समाज झोपलेला आहे या समाजाला जागे करण्यासाठी आपल्या परीने ते सतत परिश्रम करत असतात. तर आपला जास्त वेळ न घेता मी काही प्रश्न विचारतो सरांना. पहिला प्रश्न माझा हा आहे सर आपल्याला, की आपण या चळवळीकडे कसे वळलात, सांगा सर. सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार. या चळवळीकडे वळण्याचं कारण असं की समाजामध्ये प्रचंड अज्ञान आहे आणि हे अज्ञान दूर व्हावं आणि म्हणून त्यांना भारतीय संविधान सोप्या आणि सरळ भाषेमध्ये कसं त्यांना समजावून सांगता येईल आणि लोकांना त्यांच्या अज्ञानापासून दूर कसं करता येईल म्हणून या चळवळीकडे मी वळलो. अच्छा, चांगली गोष्ट आहे सर. आणि समाजाकडे आपण वळलात, समाजातील दृश्य आपण पाहिले आणि आपल्या मनातील समाजसेवक जागा झाला हेच याच्यामधून दिसते. आणि मला पुढचा प्रश्न सरांना हा विचारायचा आहे की समाजात परिवर्तनाची क्रांती कशी येईल याविषयी आपलं काय मत आहे सर? बाबासाहेबांची परिवर्तनाची जी क्रांती आहे ही या समाजातील लोकांना जर कळली असती तर आज या देशाचं चित्रच वेगळं राहिलं असतं. परंतु परिस्थिती अशी आहे की या देशातील जो स्वतः बौद्ध समाज आहे या बौद्ध समाजाने बाबासाहेबांना आपली जागिरी करून टाकलेली आहे. असं का? आणि त्यामुळे काय झालं की बाबासाहेबांचा विचार जेव्हा ते सांगत बसले तर त्याच समाजामध्ये, त्याच वस्तीमध्ये, त्याच धम्मशिबिरामध्ये, त्याच असलेल्या वेगवेगळ्या त्यांच्या झेंड्याखाली असतील किंवा मोठ्यावर असतील किंवा धम्मपरिषदा घेतल्या असतील. आणि जेव्हा मग 14 एप्रिल आली, 14 एप्रिल जेव्हा आली तर त्यावेळेला त्यांनी जे 14 एप्रिलचा जल्लोष साजरा केला आणि जे मिरवणूक काढल्यानंतर ते चौकामध्ये जेव्हा गेलेत आणि त्या चौकामध्ये गेल्यानंतर त्यांनी जे नारे दिले, पहिल्यांदा तर त्यांनी बाबासाहेबांना आपल्या समाजापुरतं मर्यादित केलं आणि चौकामध्ये जाऊन तिथे जे नारे दिले की बाबासाहेब कौन थे. अच्छा, बाबासाहेब कौन थे हा विचार मंत्र म्हटल्यानंतर पुन्हा लगेच उत्तर यायला लागले की बाबासाहेब दलितों के नेता थे. अच्छा, हा संदेश या समाजाने त्या चौकात दिला अख्ख्या देशामध्ये. नंतर दुसरा संदेश असा दिला की बाबासाहेबने क्या किया. अच्छा, हा जेव्हा नारा दिला त्यावेळेस लगेच लोक म्हणायचे की त्या नाऱ्याला दुजोरा म्हणून बाबासाहेबने दलितों का उद्धार किया. अच्छा, म्हणजे तिथे जे ऐकणारे जे लोक होते ते संपूर्ण इतर विविध जाती धर्माचे बहुजन समाजाचा वर्ग होता. आणि नारे देणारा जो वर्ग होता, ज्यांनी मिरवणूक काढली होती, जी दलित म्हणत होते आणि म्हणून ते दलिताचा शब्द वापर करत असताना बाबासाहेब कोणते? दलितों के नेता थे. बाबासाहेब ने क्या किया? दलितों का उद्धार किया. हे जेव्हा हा संदेश या समाजाने
बाबासाहेबांच्या मिरवणुकीच्या निमित्ताने चौकात चौकात मांडला, हा. तिथे नारे दिले, तर इतर समाजाचं त्याच्यात काय दोष आहे? त्यांना तर स्पष्टच माहीत झालं की बाबासाहेबांचं कार्य कोणासाठी आहे? दलितांसाठीच आहे. मग हेच लोक जर सांगून राहिलेले आहे हो, हो. तो बाबासाहेब कोणते फिर दलितों के ही है. हा. बाबासाहेब ने क्या क्या दलितों का उद्धार किया, हमारा क्या संबंध हमारा आ क्या गया? है? म्हणून ही जी परिवर्तनाची जी एक आस होती, हो. परिवर्तनाची एक जी दिशा होती, ज्या दिशेने बाबासाहेबाला हा देश जाण्याची अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं, हा. त्या ठिकाणी न जाता यामध्ये बाबासाहेबाला या लोकांनी, या समाजाने स्वतःपुरतं सीमित केलं असं दिसते. म्हणून परिवर्तनाची जी क्रांती आहे हा. त्या दिशेने जाण्यासाठी आता आम्हाला ह्या ज्या चुका केल्या, हा. या समाजाने ज्या चुका केल्या आणि बाबासाहेबांच्या विषयी त्यांनी जे संकुचित भावना केली की दलितों की नेता आहे, दलितों की राजा आहे, हे जे नारे दिले आता ते बदलायला लागेल. हो. आणि आता असं म्हणावं लागेल कि बाबा साहेब कौन थे? हाँ. तो बाबा साहेब इस देश के नेता थे. अच्छा अच्छा अच्छा. बाबा साहब ने क्या किया? बाबा साहब ने इस देश का उद्धार किया, हे आम्हाला सांगावं लागेल. आणि मग तो देशाचा उद्धार कसा केला? तो भारतीय संविधान जे आहे, भारतीय संविधान या देशातील माणसाला केंद्रबिंदूत करून लिहिलं गेलेलं आहे. हा. त्याचा शैक्षणिक विकास, त्याचा आर्थिक विकास, त्याचा सामाजिक विकास, त्याचा सर्वांगीण विकास हा कसा होईल, हा. हे ज्या प्रत्येक अनुच्छेदामध्ये बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, हे सांगण्याची गरज आता आपल्याला आहे. आणि बाबासाहेबांचा विचार त्या वस्तीमध्ये, त्या मोहल्ल्यामध्ये न ठेवता चौकामध्ये ठेवावा. आणि बाबासाहेबांचं अनुच्छेद एक एक या देशातील तमाम लोकांच्या मंगल करण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी कसा आहे हे आम्हाला सांगण्याची गरज आहे. आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने परिवर्तनाची क्रांती या देशात येऊ शकेल. अच्छा अच्छा. म्हणजेच सगळ्या समाजांना त्यांचे विचार कळले पाहिजे की संविधान काय आहे. चांगलं सांगितलं सर आपण. आणि पुढचा प्रश्न हा आहे सर की शेवटी हे संविधान कोणासाठी आहे? अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की काय झालं की मी आत्ताच बोलल्याप्रमाणे हो. या विशिष्ट समाजाने जे चौकामध्ये जे नारे दिले, तर त्या लोकांचा, इतर समाजांचा लोकांचा असा समज झाला की बाबासाहेब हे फक्त दलिताचे आहेत आणि बाबासाहेबांनी दलिताचाच उद्धार केला आणि मग बाबासाहेबांनी संविधान याच लोकांसाठी लिहिलेलं आहे. अच्छा अच्छा. असा हा त्यांचा जो समज झालेला आहे. तर आता हा समज आपल्याला दूर करावा लागेल. म्हणजे जसं समजा मी आता बोलताना अनेक उदाहरण देऊन सांगत असतो की शिवबाजी आहेत, शिवबाचं जे राज्य कार्यकारिणी जी पद्धत होती, शिवाजी महाराज जे आहे त्यांचे राज्य कार्य करण्याची जी पद्धत होती, त्यावेळेला आज जशी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेनुसार आजचा देशाचा कारभार चालतो. त्यावेळेला शिवबाच्या काळामध्ये अशा प्रकारची कोणतीही घटना लिहिलेली नव्हती. परंतु तो जो राज्य कारभार जो चालायचा, तर आपल्याला असं दिसतं आहे की शिवबा म्हणतात की खबरदार या माझ्या स्वराज्यातील शेतकऱ्याच्या भाजीच्या ढिटाला जरी तुम्ही हात लावसाल तर खबरदार. हा जो इशारा होता याचा अर्थ असा आहे की शिवबांनी त्यावेळेला जनतेची काळजी घेतलेली होती, शेतकऱ्यांची काळजी घेतली होती, म्हणून ते रयतेचे राजे झाले होते. हीच काळजी बाबासाहेबांनी संविधानामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल आज जे लाडकी बहीण असेल की आपला लाडका भाऊ असेल, त्यांना जे 1,500 महिन्याला भेटत असतील, आणि आता जे समजा आमच्या लाडका भावाला आणि आमच्या शेतकऱ्याला किंवा आमच्या वरिष्ठ नागरिकांना जे आता हे मिळणार आहेत, बाबासाहेबांनी ही प्रोव्हिजन भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 38 मध्ये करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या सरकारला ह्या ज्या योजना ज्या आहेत, या देशातील लोकांचा आर्थिक विकास, आर्थिक समानता कशी यावी यासाठी बाबासाहेबांनी जी प्रोव्हिजन करून ठेवले, म्हणून या सरकार देते. सरकार कोणी घरातून नाही देत, कोणाच्या खिशातून देत नाही. ही बाबासाहेबांनी या देशातील तमाम लोकांचा आर्थिक विकास कसा व्हावा यासाठी ही प्रोव्हिजन आहे. म्हणून DPSP मध्ये जे आर्टिकल अनुच्छेद 38 आहे त्याची अंमलबजावणी हे सरकार करते आहे. पण आज काय होऊन राहिलेलं, लोक काय समजतात की आम्हाला शिंदे सरकार देते, आम्हाला फडणवीस सरकार देते, आम्हाला अजित सरकार देते. हे कोणतंही सरकार देत नसते. हे देते फक्त या देशाचं संविधान. कारण या संविधानकाराने या देशातल्या माणसाचा आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि शैक्षणिक विकास कसा व्हावा यासाठी या सगळ्या तरतुदी. आणि हा टॅक्सचा पैसा आहे ना सर, हा जो पैसा आहे हे सरकार जरी देते आहे, तर मी तर असं म्हणतो की जो शेतकरी, जो मजूर आहे ना, जो 300 रुपये रोजाने, 200 रुपये रोजाने जो कामाला जातो,
तो जो कोणतीही वस्तू या मार्केटमध्ये जी विकत घेतो तो प्रत्येक वस्तूवर त्याला टॅक्स आहे, जीएसटी आहे. म्हणजे त्याच्या 200 रुपयाच्या मजुरीमधूनही गव्हर्नमेंट टॅक्स घेते. मी तर असं म्हणतो की जे पोटातलं जे बाळ आहे ते अद्याप जन्मलंच नाही आहे, तर ते जे अर्भक आहे त्या अर्भकाकडून सुद्धा हे सरकार टॅक्स वसूल करते आहे. म्हणजे समजा एखादी गर्भवती असेल आणि तिला जर समजा सकस आहार आणि इंजेक्शन वगैरे ते बाळ चांगलं राहण्यासाठी देत असेल तर त्या इंजेक्शनमध्ये, त्या गोळ्यामध्ये, त्या सकस आहारामध्ये संपूर्ण गव्हर्नमेंट टॅक्स आकारते. म्हणजे हे टॅक्स कुठे चाललं अद्याप, म्हणजे ते अर्भक आहे त्या अर्भकापासूनही टॅक्स घेऊन राहिलेला आहे. असा टॅक्स तर आजपर्यंत ब्रिटिशांच्या काळातही नव्हता. म्हणजे ही जी आहे तुमच्याकडूनच वसूल करणे आणि तुम्हालाच देणे आहे. जोपर्यंत या देशातील लोकांचं कल्याणकारी राज्य जर निर्माण करायचं असेल, बाबासाहेबांना अपेक्षित आहे की या देशाचं राज्य कल्याणकारी राज्य असावं आणि या देशातील प्रत्येक नागरिकांचं कल्याण व्हावं. म्हणून आर्थिक नियोजन, शैक्षणिक नियोजन, सामाजिक नियोजन, राजकीय नियोजन हे जे सगळं केलेलं आहे बाबासाहेबांनी या देशातल्या तमाम लोकांसाठी केलेलं आहे. म्हणून लोकांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि संविधानाचा इथला जो शिकलेला वर्ग आहे या शिकलेल्या वर्गांना माझा एक असं अपेक्षा आहे त्यांच्याकडून की किमान एक आर्टिकल वाचा आणि एकाच आर्टिकलवर तुम्ही एवढा अभ्यास करा आणि ते बोला. आणि हे कार्यक्रम आता दलित वस्त्यामध्ये किंवा बौद्ध वस्त्यामध्ये किंवा धम्मशिबिरामध्ये किंवा धम्म परिषदामध्ये न ठेवता तुम्ही चौकात घ्या. ज्या ठिकाणी इतर लोक असतील त्या इतर लोकांना समजून सांगा की हे संविधान तुमचं आहे, तुम्ही आहे म्हणून तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे, हे तुम्हाला जीवन आहे. नाही तर मनुस्मृतीचं जीवन कसं होतं हे जर तुम्ही मागं पाहिलं तर आम्ही माणसंही नव्हतो. माणसासारखं माणसाला जीवन जगण्याचे अधिकार नव्हते. हा सन्मान जो दिलेला आहे, हा स्वाभिमान जो आम्हाला मिळालेला आहे, हा आत्मसन्मान जो मिळतो आहे हा संविधानामुळे मिळतो आहे. आणि हा जोपर्यंत भावना प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे काम करावंच लागणार आहे. आणि संविधान संपूर्ण देशाच्या लोकांसाठी आहे ही त्यांना एक एक बाब आपल्याला समजावून सांगणं गरजेचं आहे. म्हणजेच माणूस म्हणून जगण्यासाठी संविधान प्रामाणिकपणे लागू करणे आवश्यक आहे. मनुस्मृतीच्या काळामध्ये जी गुलामगिरी होती, हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी गुलामगिरी भोगली आहे. सध्याच्या युवकांना त्याविषयी काहीच माहिती नाही सर, म्हणून त्यांना सांगणं आवश्यक आहे ना. आवश्यक आहे. आणि आताची जी पिढी आहे आपण जर थोडासा हा 70 वर्षाचा जो काळ झालेला, 77 वर्षाची जी आता काळ झालेला आहे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपण जर थोडंसं जर पाहिलं तर हा जो समाज आहे SC ST आणि OBC हा जो समाज आहे हे तेव्हा तर शिकलाच नव्हता. आता जेव्हा आम्हाला शिक्षणाची दालनं सुरू झाली 50 आम्हाला संविधान लागू झालं त्यानंतर आम्ही शिक्षणाला सुरुवात केली. किमान आम्हाला शिक्षणाला 20 ते 25 वर्ष तर लागले. आणि जर समजा 75 वर्षाचा स्वातंत्र्याचा काळ आहे त्याच्यातल्या शिक्षणामध्ये जर आमची समजा 25 वर्ष गेले तर 50 वर्षामध्ये जर शिका या एका संदेशाने 50 वर्षामध्ये जर इथला SC ST आणि OBC एवढी उत्तुंग भरारी जर घेऊ शकतो तर ही जर संधी आम्हाला आधी मिळाली असती, मनुस्मृतीनं जर दाबून ठेवलं नसतं आणि या देशातील तमाम लोकांना जर ही संधी उपलब्ध झाली असती तर आज जगावर राज्य करणारा आमचा भारत देश असता. बरोबर आहे. आम्हाला आमचे जे अधिकार जे होते, आमच्या ज्या संध्या ज्या होत्या ह्या संधीच ज्या आहे संधी असलेल्या मनुस्मृतीने नाकारलेली होती. आता या संविधानाने आम्हाला या संध्या उपलब्ध करून दिल्या. म्हणून तुम्ही पाहत आहे की प्रत्येक माणूस आपल्या संधीचं सोनं करते आहे. काल TV वर मी पाहत होतो एक आदिवासीचा पोरगा 21 वर्षाचा 50 लाख रुपये जिंकतो. म्हणजे त्याच्यामध्ये किती बुद्धिमत्ता आहे. त्याला संधी मिळाली की एक आदिवासीचा पोरगा 50 लाख जिंकतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. ही संधी जर आम्हाला पूर्वापासून असती तर इथला असलेल्या या देशातल्या तमाम लोकांनी आमचा देश या जगामध्ये एक नवलौकिक देश राज्यकर्ता, या जगावर राज्यकर्ता देश हा निर्माण झाला असता. याला जबाबदारी आहे मनुस्मृतीचा विचार. आणि मनुस्मृतीचा विचार जोपर्यंत आपण टाळत नाही, त्या मनुस्मृतीच्या विरोधात जेव्हा आपण बंड करत नाही आणि असलेल्या ज्या रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या जोपर्यंत आम्ही नाकारत नाही आणि संविधान जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आमचा विकास सार्वत्रिक होणे हे थोडंसं विचार करण्यासारखीच बाब आहे, अकलमी बाब आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं राहील की सगळ्यांनी शिकलेल्या वर्गांनी आणि जो शिकत असलेला वर्ग आहे, जो आता नवी पिढी आहे, यांनी सुद्धा संविधानाचं वाचन करावं. त्याचं वाचन करून लोकांमध्ये त्याचं बोलावं
आता नवीन पिढीचा वर्ग तो बोलायला लागलेला आहे, तो वाचायला लागलेला आहे. हो. म्हणून तर आता या देशामध्ये चित्र आपण पाहतोय जरा बदलत आहे आणि हा बदल निश्चितच होईल असं आपण अपेक्षा करूया. फार सुंदर पद्धतीने आपण सगळ्यांना समजावून सांगितलं सर. आपल्यालाही समजलं असेलच. तर मित्रांनो, झोपलेल्यांना जागं करणं सोपं आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना जागं करणं सोपं नाही आहे. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दिली की तो बंड करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. संविधान काय आहे, समाजासाठी त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलेलं आहे, याविषयी सविस्तर माहिती माननीय हंसराजजी शेंडे साहेब यांनी आपल्याला करून दिलेली आहे. तुम्ही याविषयी अवश्य विचार कराल, कारण की हा समाज आजही पाहिजे त्या प्रमाणात वैचारिकदृष्ट्या पुढे गेलेला नाही आहे. म्हणून समाजाला जागरूक करण्यासाठी, वैचारिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलो पाहिजे. तरच आपल्याला अभिमानाने जगण्याची संधी मिळेल आणि हे आमचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे. मनुस्मृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहे, बहुसंख्य गोष्टी समाज हिताच्या नाही आहे, गुलामीच्या आहे. म्हणून मनुस्मृतीचं जर कोणी समर्थन करत असेल तर तुम्ही त्यांचं ऐकू नका. सरांचं असंच म्हणणं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी माहिती सरांनी पोचवली याबद्दल सरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण मित्रांनो, समाजाला पुढं नेण्यासाठी आपण पुढे आलो पाहिजे. हीच आपली एक जबाबदारी आहे, हीच समाजसेवा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.